पालक नसलेल्या नाशिकला वाली कोण? पालकमंत्रीच नाहीत म्हणून नाशिककर वाऱ्यावर आहेत का? भाजप शिवसेनेचे संकटमोचक नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा का करतात? हे सवाल आहेत नाशिककरांचे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेत। कुंभमेळ्याची अपूर्ण कामं नाशिककरांच्या अक्षरशः जीवावर उठलेत। अपूर्ण कामं, पाऊस यामुळे रस्ते निसरडे झालेत। कामांसाठी खोदलेले खड्डे अंधारात दिसत नाहीत आणि त्यामुळे मृत्यूचा सापळा झालेत। त्याला बॅरिगेटिंग नाही। अशा स्थितीमध्ये नाशिककर रोज अक्षरशः मृत्यूचीच सामना करतात। अशी स्थिती असताना नागरिकांचे हाल बघायला एकही मंत्री पुढे आलेला नाही। त्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय। लोकांना राग याचा येतोय की नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी नाशिकमध्ये 3 दिवस उदय सामंत आणि गिरीश महाजन तळ ठोकून बसले होते। मग आता नाशिककर खड्ड्यामध्ये मरत असताना हे संकटमोचक कुठे गायब झालेत? पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं आहे, मात्र जिल्ह्यातून दादा भुसे, नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ हे 3 मंत्री, कुंभमेळ्याची जबाबदारी असणारे गिरीश महाजन आणि नाशिकचे शिवसेनेचे संकटमोचक अशी ओळख निर्माण करणारे उदय सामंत, असे 5 मंत्री असून उपयोग काय, असा सवाल नाशिककर विचारतायत। आणि नाशिक जिल्ह्याशी संबंधित 5 मंत्री आहेत, त्याच संदर्भातली माहिती पाहूयात। तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, कुंभमेळ्याची अपूर्ण कामं कधी पूर्ण होणार, असा सवाल नाशिककर विचारतायत। अपघाताच्या घटनेची दखल घेतली, रस्ते कधी सुधारणार? 1 तारखेला बोलावली अधिकाऱ्यांची आढावा बैठक, अधिकारी जुमानत नाहीत का, असाही सवाल आहे। त्याचबरोबर पुढचे मंत्री आहेत तर शिवसेनेचे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते उदय सामंत। गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी नाशिकमध्ये ते ठाण मांडून होते। गीतेंसाठी स्पेशल विमान घेऊन विमानतळावरती 2 तास वाट पाहणारे शिवसेनेचे संपर्क मंत्री गेले कुठे? त्याचबरोबर पुढचे मंत्री दादा भुसे, मागील टर्ममध्ये नाशिकचे ते पालकमंत्री होते। सध्या पद नसलं तरी जबाबदारी घेऊ शकत नाहीत का, असाही सवाल आहे। त्यानंतर नरहरी झिरवाळ दिंडोरीतून येत असले तरी नाशिकच्या समस्यांशी देणं घेणं नाही। काही दिवसांपूर्वी नाशिककरांनी त्यांचा ताफाही अडवलेला होता। त्यानंतर छगन भुजबळांवरती नुकतीच शस्त्रक्रिया पार पडलेली आहे। अनेक दिवसांपासून ते उपचारांसाठी मुंबईमध्ये आहेत। तर शहरात जिल्ह्यातील कुंभमेळा कामामध्ये फारसे विचारात घेतले जात नाहीत, असंही म्हणणं आहे। नाशिकचे दौरेही कमी झालेले आहेत। अधिकाऱ्यांच्या कामाविषयी नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, आपण पाहतोय खरं तर नाशिक शहराला 5 मंत्री लाभलेले आहेत, मात्र असं असताना देखील नाशिककरांचे प्रश्न काही सुटत नाहीयेत। काय नेमक्या भावना आहेत नाशिककरांच्या? नक्कीच नाशिककरांमध्ये सध्या संतापाची लाट उसळलेली आहे, उद्रेक झालेला आहे। कारण नाशिक जिल्ह्याशी संबंधित, नाशिकच्या राजकारणाशी संबंधित 5 मंत्री आहेत। पहिले मंत्री आहेत जसं तू सांगितलं उदय सामंत, गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी 3 दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून बसतात। गोकुळ गीते ज्यावेळेस विजयी होतात त्यावेळेस त्यांना घेण्यासाठी विशेष विमानाने ते विमानतळावर येऊन 2 तास वाट बघतात। ते मंत्री आहेत कुठे? कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन दर आठवड्याला येतात नाशिक शहरात, जिल्हाभरामध्ये वृक्षारोपण केलं जातं। काल ते एकमेव मंत्री असे आहेत जे सध्या संपर्कामध्ये आहेत। कालही त्यांनी नाशिकमधल्या परिस्थितीवर भाष्य केलेलं होतं आणि दोषींना कारवाई केलेली असं विधान त्यांनी केलेलं होतं। दादा भुसे नाशिकचे माजी पालकमंत्री आहेत, परंतु ते देखील या संपूर्ण परिस्थितीमध्ये नाशिककरांच्या पाठीशी उभे नाहीयेत। नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून येतात, मात्र नाशिक शहराशी त्यांचं देणं घेणं आहे की नाही हा सवाल उपस्थित होतोय। आणि मंत्री छगन भुजबळ त्यांच्या शब्दाला वजन आहे, मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते मुंबईमध्ये होते आणि त्याचबरोबर त्यांनी मध्यंतरी 2 ते 3 वेळा नाशिकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केलेली होती, मात्र त्यांचंही फारसं कोणी ऐकत नाही का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर नाशिक शहरामधले जे नगरसेवक आहेत ते नेमकं करतायत काय हा सवाल उपस्थित होतोय। आपण आता प्रभाग क्रमांक 28 मध्ये ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी निलेश कोतकर यांचा अपघात झालेला होता। रस्त्यावर आपण बघतोय
मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले अशा ठिकाणाहून जाताना काही नागरिक पायी येत आहेत, ते कशा पद्धतीने येत आहेत ते आपण बघतोय. सायकल स्वार आहेत, दुचाकी स्वार आहेत, कारण ही कामगार वस्ती आहे. त्यामुळे इथे नेमक्या या परिस्थितीला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होते. आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 28चे 2 नगरसेवक आहे. खरं तर 4 नगरसेवकांचा प्रभाग आहे, परंतु हे 2 जण प्रतिनिधी म्हणून आहेत. एक सुवर्णा मटाले आहेत आणि दुसरे दीपक दातीर आहेत. नेमकं सवाल उपस्थित होतोय की नगरसेवक काय करतात. खरं तर आपण बघितलं तर फेब्रुवारीमध्ये इलेक्शनची निकाल लागलेला आहे आणि मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान पावसाळा सुरू होतो. खरं तर हे टेंडर पूर्वीच प्रशासनाने त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं जे आर्थिक बजेट असतं ते करून खड्डे बुजवण्याचं डांबराचं ते टेंडर लवकरात लवकर फ्लोट करून एप्रिल मे पर्यंत ओपन करायला हवं होतं. अद्यापही ते टेंडर त्याचं फ्लोट पण झालेलं नाही आणि ओपनिंग तर सोडूनच द्या, त्याचं अजून निविदा प्रक्रिया देखील अजून झालेली या नाही. रस्त्याचं काय काम होणार आहे. या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा खऱ्या अर्थाने एमआयडीसीला कनेक्ट आमच्या प्रभागातला हा मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला खरंच आवर्जून सांगेल, यामध्ये नगरसेवक काय करताय, आम्ही पोटतिडकीने महासभेत सातत्याने मांडतोय, परंतु प्रशासन त्याला दाद देत नाही. आणि आता अशी असतं कुंभमेळ्याच्या नावाखाली प्राधिकरण समिती या ठिकाणी नेमली आहे. त्या ठिकाणी प्राधिकरण समितीचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे, म्हणजे प्राधिकरण समितीने आमच्या नगरपालिकेला सुपरवायझर म्हणून अधिकाऱ्यांना ठेवलंय का, असा प्रश्न आमच्या सर्व महासभेत आणि सर्व नगरसेवकांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. ताई, ही घटना घडली, तुम्ही कुटुंबासोबत होतात, परंतु खड्डे का बुजले जात नाही. आता रस्त्यावर पाणी, त्याचा निचरा का नाही होत. खड्डे बुजवण्यासाठी जे मटेरियल असतं, मुरुम असेल, कच असेल, कोल्ड मिक्स डांबर असेल, ते मटेरियलच अजून अवेलेबल होत नाहीये. तुम्ही बघता प्रत्येक महासभेत आम्ही भांडतोय, कारण आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलंय की नाशिककरांच्या जनतेच्या जो हिताचा प्रश्न असेल तिथं तुम्ही रस्त्यावर उतरा आणि भांडा, कारण ही शिवसेनेची पद्धत आहे नागरिकांसाठी भांडण्याची. आणि वेळोवेळी मी असेल, आमचे सहकारी नगरसेवक असतील दीपक भाऊ, आम्ही प्रत्येक वेळेस महासभा, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सुद्धा सभागृहात असता, की महासभेची सुरुवात ही फक्त वादाने आणि भानगडीनेच होते. कारण 4 वर्ष प्रशासन होतं, कुठेही काहीही कामं झालेली नाहीये. प्रभाग 7-7, 8-8 किलोमीटरचे प्रभाग आहे. आज 5 महिने झाले महापौर बसून आणि कुठल्याही प्रभागामध्ये एकाही विकास कामाचं उद्घाटन झालेलं नाहीये. याला जबाबदार कोणताही म्हणजे याला जबाबदार आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली या नाशिककरांच्या जनतेच्या भावनेशी, कररूपी पैशाशी जो खेळ चाललाय. मग ते कुंभमेळा प्राधिकरण असेल, कुंभमेळा आयुक्त असतील, आम्हाला तर आता कळतंय की तुमच्याकडून की असे कुंभमेळ्याचे आयुक्त नेमलेले आहे जे कधी या शहरामध्ये फिरलेले सुद्धा नाहीये आणि पूर्ण प्रशासनाचं नियोजन नाहीये. आम्ही सांगत होतो मे महिन्यापासून की जून पासून पाऊस येईल या शहरामध्ये. आज आपण जिथे उभं आहोत इथे 5 नैसर्गिक नाले आहेत, जे पाऊस जास्त झाल्यानंतर तिथून पाण्याचा निचरा होत असतो. या नाल्यांना ना संरक्षक भिंती आहे. लोकांच्या घरांमधून 8 दिवसापूर्वी जो पाऊस आला, नागरिकांच्या घरांमधून पाणी वाहिलं. आम्ही दीपक भाऊ दातीर, आम्ही पावसामध्ये त्या नागरिकांना घराबाहेर काढलं, त्या पाण्याला मार्ग करून दिले. तिथे प्रशासन नव्हतं. आपण बघतोय समस्या खूप आहेत. रस्त्यावरच्या खड्ड्यापासून नाल्यांपर्यंतच्या अशा अनेक समस्या आहेत. मात्र नगरसेवकांचं म्हणणं आहे की प्रशासन ऐकत नाहीये. आता महायुतीचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, नाशिक महानगरपालिकेमध्ये आहे. त्यामुळे आता वरिष्ठ मंत्री, वरिष्ठ नेते नेमकी याबाबत काय भूमिका घेतात, नाशिककरांना कधी दिलासा मिळतो हे बघणं महत्वाचं आहे. नक्कीच. त्यामुळे नाशिककरांना आता नेमका कधी आणि कोण वाली मिळतो आणि नाशिककरांच्या समस्या कधी सुटतात याकडे लक्ष असेल. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.